Good morning, student. Today we will discuss about the new topic variation. Direct variation. The statement x and y are in the same proportion can be written as x and y are in direct variation. It is can be written as x direct variation y. समजा x आणि y समप्रमाणात आहे हेच विधान x आणि y हे समचलनात आहेत किंवा x आणि y मध्ये समचलन आहे अशा पद्धतीने लिहिता येतं आणि हेच विधान चिन्हाचा वापर करून x डायरेक्ट व्हेरिएशन y x समचलन y अशा पद्धतीने लिहिता येतात हा अल्फा आहे याचा वापर या ठिकाणी चलन म्हणून केला जातो x is equal to ky k is a constant x is equal to ky or x upon y is equal to k is the equation form of direct variation where k is a constant of variation आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात येतील x डायरेक्ट समचलन y हे समीकरणाच्या स्वरूपामध्ये आपल्याला x equal to ky असं लिहिता येतं आता k काय स्थिर पद आहे म्हणून x बरोबर ky किंवा 1/y बरोबर k याला चलनाचं समीकरण असं म्हणतात आणि k हा चलनाचा स्थिरांक आहे आपल्याला चलनाचं समीकरण चलनाचा स्थिरांक आणि त्याची किमती आपल्याला काढायची असतात त्यानंतर प्रॅक्टिस सेट 7.1 प्रॅक्टिस सेट 7.1 क्वेश्चन नंबर 1 write the following statement using the symbol of variation. First statement circumference of a circle is directly proportional of its radius. मग आपल्याला काय करायचं C आणि R मध्ये सिंबलच्या साहाय्याने आपल्याला व्हेरिएशन दाखवायचं आहे चलनाचा चिन्हाचा वापर करायचा आपल्याला कारण या ठिकाणी वर्तुळाचा परिघ C दिलेला आहे आणि वर्तुळाची त्रिज्या हे समप्रमाणात असतं हे आपल्याला फक्त चिन्हात दाखवायचं आहे ते आपण कसं दाखवू शकतो C डायरेक्ट व्हेरिएशन R C डायरेक्ट व्हेरिएशन R हे झालं असं अशा पद्धतीने आपण चिन्हामध्ये ते दाखवू शकतो पुढचं उदाहरण बघा consumption of petrol in a car and distance traveled by that car D are in direct variation. आता ह्या उदाहरणामध्ये मोटरमध्ये किंवा गाडीत भरलेले पेट्रोल एल आणि तिने कापलेले अंतर डी याच्यामध्ये समचलन आहे हे फक्त आपल्याला चिन्हाने दाखवायचं म्हणजे कशामध्ये एल आणि डी मध्ये कशामध्ये एल आणि मग एल डायरेक्ट व्हेरिएशन डी L direct variation D. Question number 2. Question number 2. Question number 2. Complete the following table considering that the cost of apples and their number are in direct variation. Number of apples x, cost of apples is y. आता निरीक्षण करा एक ॲपल असेल तर त्याची प्राइस दिलेली आहे आपल्याला 8 रुपये 4 असेल तर 32 त्याच्यावरून आपल्याला हा टेबल कंप्लीट करायचं आहे लेट नंबर ऑफ ॲपल्स इज इक्वल टू x and cost of apples is equal to y. Therefore, the given conditions x is y direct variation x आणि y मध्ये कसं चलन आहे
समचलन आहे, म्हणून त्याचं इक्वेशन काय मिळेल, एक्स इज इक्वल टू के वाय. याला इक्वेशन 1 म्हणूया. नाउ x is equal to 1 and y is equal to 8. Substitute the value of x is equal to 8 and y equal to 8 in equation 1. Using in equation 1, x equal to ky, 1 equal to k into 8, therefore k is equal to 8, 1 upon 8. 1 upon 8 k ची व्हॅल्यू काय मिळाली, 1 upon 8. हे काय आहे, बरोबर, इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. याला कॉन्स्टंट ऑफ, हा चलनाचा स्थिरांक मिळाला, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन हा आपल्याला काय मिळाला, चलनाचा स्थिरांक मिळाला. के ची व्हॅल्यू मिळाली 1 upon 8. आता आपण इक्वेशन लिहूया, चलनाचं इक्वेशन. याच्यामध्ये फक्त के ची व्हॅल्यू टाकली तर ते झालं इक्वेशन. एक्स इक्वल टू 1 upon 8 इंटू वाय, हे झालं इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. काय झालं ते, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. हे झालं चलनाचं समीकरण आणि हा झाला चलनाचा स्थिरांक. या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. समजा याला आपण याला 2 म्हणूया. याला इक्वेशन 1 म्हटलं, याला आपण 2 म्हटलेलं आहे. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, एक्सची व्हॅल्यू काढायची, इथे वायची व्हॅल्यू फाइंड करायची, इथे एक्सची व्हॅल्यू फाइंड करायची, इथे वायची करायची, इथे एक्सची करायची. एक व्हॅल्यू दिलेली ती इक्वेशनमध्ये टाकायचं, आपल्याला दुसरी व्हॅल्यू मिळेल. आता काय करणार, वायची व्हॅल्यू 56 आपल्याला ती दिलेली टेबलमध्ये, ती आपण इक्वेशन 2 मध्ये टाकणार आहोत. काय इक्वेशन 2, एक्स इक्वल टू 1 upon 8 इंटू वाय. देअरफॉर एक्स इक्वल टू 1 upon 8 इंटू 56. याला सिम्प्लिफाय करायचं, 8 आणि याला भागायचं, 8 7 56, म्हणजे काय मिळालं, एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, 7. एक व्हॅल्यू मिळवली आपण. सेकंड व्हॅल्यू बघा काय दिलेलं आहे आपल्याला उदाहरणामध्ये, काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी. आता इथे जर बघितलं, इथं आपल्याला मिळाला 7. इथे एक्सची व्हॅल्यू दिलेली, आपल्याला वायची फाइंड करायची. एक्सची व्हॅल्यू किती, 12 दिलेली आहे. पुट एक्स इक्वल टू 12 इन इक्वेशन 2. So x इक्वल टू 1 upon 8 इंटू वाय. एक्सची व्हॅल्यू टाकली, 12 इंटू 1 upon 8 इंटू वाय. वायची व्हॅल्यू काढायची, वाय इक्वल टू 12 इंटू 8. हा डिनॉमिनेटरला होता, तो न्यूमरेटरला जाईल. कुठे जाईल, डिनॉमिनेटर. याचा प्रोडक्ट मिळाला 96. देअरफॉर वाय इक्वल टू 96. काय व्हॅल्यू मिळाली वायची आपल्याला, 96. आता तिसरी किंमत विचारलेली आपल्याला बघा. आपल्याला उदाहरणामध्ये दिलेली वायची व्हॅल्यू दिली 160. पुट वाय इज इक्वल टू 160 इन इक्वेशन सेकंड. समीकरण 2 मध्ये आपण वायची किंमत टाकणार आहोत. चलनाचं समीकरण काय होतं, एक्स इक्वल टू 1 upon 8 इंटू वाय. आता जिथं वाय असेल तिथे ही किंमत टाकू. देअरफॉर एक्स इक्वल टू 1 upon 8 इंटू 160. आता याला 8ने 160ला जर डिवाइड केलं तर काय मिळेल, 20. काय मिळेल, एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, 20. अशा पद्धतीने आपल्याला एक्सची व्हॅल्यू 7 मिळाली, वायची व्हॅल्यू 96 मिळाली आणि एक्सची व्हॅल्यू 20 मिळाली. या तिन्ही किमती त्या टेबलमध्ये टाकून तो टेबल काय करते, कंप्लीट होईल.